नमस्कार. आजची कथा फरक. लेखिका सविता किरनाळे. बसच्या खिडकीतून चिन्मयी बाहेर बघत होती. रिक्षाने पटकन घरी पोहोचण्यापेक्षा तिला हा बसचा शांत संथ प्रवास जास्त आवडायचा. हा 20 मिनिटाचा प्रवास म्हणजे तिचा हक्काचा मी टाईम होता. लोकलचा प्रवास, ऑफिसचे काम करून ती थकून जायची. घरी गेल्यावर कामाला भिडण्याची ऊर्जा तिला या प्रवासामधून मिळायची. आताही ती बाहेर दिसणाऱ्या झगमगत्या कपड्यांच्या दुकानांकडे पाहत होती. लहान मुलांच्या पुतळ्यावर चढवलेल्या कपड्यांकडे ती अनिमिष नेत्रांनी पाहत होती. त्यातही मुलींचे छान छान ड्रेसेस पाहणे तिला खूप आवडायचे. किती व्हरायटी असते मुलींसाठी. मला मुलगीच झाली तर किती बरे होईल. तिला छान छान कपडे घालता येतील, दागिने मेकअपने नटवता येईल, ती विचार करत होती. चिन्मयी 6 महिन्यांची गरोदर होती. या 6 महिन्यात एकही दिवस असा गेला नव्हता की तिने मुलीचे स्वप्न पाहिले नव्हते. तिला मुलीची प्रचंड हौस होती. तिने तर मुलीचे नावही ठरवून ठेवले होते. तिचा स्टॉप आला म्हणून चिन्मयी जागेवरून उठली आणि शांतपणे उतरणाऱ्यांच्या रांगेत सामील झाली. स्टॉपवर तिचा नवरा तिची वाट पाहत उभा होता. तिला पाहताच त्याचा चेहरा उजळला. पुढे होऊन त्याने हात देऊन तिला उतरायला मदत केली. बोलत बोलत ते घरी पोहोचले. जेवण खाण उरकून रात्री बेडवर पडून चिन्मयी समोर भिंतीवर लावलेल्या लहान मुलीच्या पोस्टरकडे पाहत होती. आपल्याला दिवस गेल्याचे समजताच तिने ते आणून बेडसमोर लावले होते. पण तिची आई आणि सासूबाई दोघींनाही ते आवडले नव्हते. चिनू, मुलाचे पोस्टर लाव गं डोळ्यासमोर. एक मुलगा झाला की नंतर चान्स घे किंवा नको घेऊ, तुझी मर्जी. पण मुलगी झाली तर मुलासाठी तो घ्यायला लागतो, आई म्हणाली होती. चिनूला म्हणावेसे वाटले, मला तर मुलगीच हवी आहे. पण ती गप्प राहिली आणि दुसऱ्या दिवशी मुलाचे पोस्टर आणून लावून टाकले. योग्य वेळ येताच चिन्मयीला प्रसूती वेदना होऊ लागल्या. नवऱ्याने ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले. बऱ्याच कळा सोसल्यानंतर चिन्मयीची सुटका झाली. शुद्धीवर आलेल्या चिन्मयीचा पहिला प्रश्न होता, मुलगी झाली ना मॅडम? तर नर्स हसत बोलली, मॅडम, अहो मुलगा झाला तुम्हाला, अभिनंदन. काय, मुलगा? मला मुलगी हवी होती हो, निराशेने चिन्मयी म्हणाली. नर्स आश्चर्याने पाहतच राहिली. मुलगा हवा म्हणून काहीही करायला तयार असलेले लोक तिने पाहिले होते, पण मुलगा झाला म्हणून नाराज होणारी ही पहिलीच आई तिने पाहिली. पण नर्सने जेव्हा दुपट्यात लपेटलेले छोटंसं बोचकं हाती दिलं तेव्हा चिन्मयी हरखून गेली. तिची निराशा पार पळून गेली. दिवसागणिक ईशान मोठा होत होता. चिन्मयी त्याच्या संगोपनात गुंतून गेली होती. पण नाही म्हटलं तरी कधीतरी तिची हौस उसळी मारून वर यायचीच. मुख्यतः तेव्हा जेव्हा एखादा सणवार असेल, मुली नटून थटून बाहेर पडत तेव्हा. तिने हे कधी दाखवून दिले नसले तरी तिच्या नजरेतून ते जाणवायचे. ईशान आपल्या परीने तिला घर आवरायला, काही छोट्या मोठ्या कामात मदत करायचा. न सांगताच त्याला ते समजले होते. त्याचा समंजसपणा पाहून चिन्मयीला वाटायचे, काय फरक असतो मुलगा आणि मुलीमध्ये? आपला इशू स्वयंपाकापासून ते साफसफाईपर्यंत सगळी मदत तर करतो आपल्याला. हा विचार मनात येताच तिची टोचणी थोडी कमी होईल. ईशान आता 12वीला गेला होता. चिन्मयी 45शी पार गेली होती. प्री मेनोपॉझल सिंड्रोमच्या फेजमधून जात होती. समवयीन बायकांमध्ये कधी कधी हा विषय चर्चेला जायचा. सारिका एक दिवस उद्वेगाने बोलून गेली, अगं, हल्ली माझी उगाच चिडचिड होते. मनात काही बाही विचार येत राहतात. त्या 4 दिवसात
तर हातापायातील त्राण गेल्यासारखे वाटते. या महिन्यात पिंकीला सहजच मला त्रास होतोय म्हणून सांगितलं तर सगळ्याच बायकांना होतो पिरियड्समध्ये, त्यात नवीन काय असं म्हणाली ग. मुलीच अशा बोलत असतील तर मुलं काय समजून घेतील. सारिकाचे डोळे पाणावले होते. चिन्मयीला वाईट वाटले, पण तसं न दाखवता ती सारिकाची समजूत घालू लागली. तसं काही नसतं सारिका, पिंकी कसल्या तरी टेन्शनमध्ये असेल म्हणून तशी बोलून गेली असेल. ती खूप समजूतदार आणि प्रेमळ मुलगी आहे. मला वाटतं मुलगा आणि मुलगी यांच्यात फारसा फरक नसतो. आपण त्यांना ज्याप्रमाणे संस्कार देतो, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी देतो, त्यावर त्यांची रिॲक्शन अवलंबून असते. आपण सारिकाला तसे बोललो तर खरं, पण तिचेही बरोबरच आहे की एक मुलगी जी स्वतः त्या घटनेतून जाते ती आपल्या आईला समजून घेऊ शकत नाही तर मुलगा कसं समजेल. खरंच आपल्याला मुलगी हवी होती. निदान एकदा तरी या विषयावर तिच्याशी बोलता आलं असतं. इशूला कधी समजेल का माझ्या शारीरिक त्रासाबद्दल. याच विचारात चिन्मयी घरी पोहोचली. नवरा आधीच घरी पोहोचला होता. ईशानने त्याला चहा करून दिलेला दिसत होता. आता नवरा लॅपटॉप पाहत होता तर ईशान लॅपटॉपवर काही करत होता. पर्स होल्डरला अडकवून फ्रेश होऊन ती किचनमध्ये गेली तर ओटा पाहून तिच्या डोक्यात सणक गेली. रिकामे कप ओट्यावर पडले होते. लायटर, सांडशी हुकला न टांगता ओट्यावरच ठेवले होते. चहाचा छोटा ओघळ वाहत होता. ताड ताड चालत चिन्मयी हॉलमध्ये आली. इशू, किचनमध्ये वादळ आलं होतं की काय अशी अवस्था झाली आहे. तुम्हाला वस्तू त्यांच्या जागी ठेवता येत नाहीत का. मी बाहेरून आल्यावर पदर खोचून लगेच कामाला लागावं अशी तुमची अपेक्षा आहे का. अरे समजून घेत जाणारे तुम्ही जरा. मी पण माणूस आहे, थकत असेल. तुमच्यासारखं बाहेरून येऊन पाय पसरून बसावं असं नाही, पण थोडा तरी आराम मिळावा असं वाटत नसेल का मला. एखादी मुलगी असती तर तिने कदाचित हे समजून घेतले असते. बोलता बोलता चिन्मयीला दम लागला. कानातून वाफा निघत असल्याचा भास होऊ लागला. ती मटकन खुर्चीवर बसली. ईशान पटकन जाऊन पाणी घेऊन आला. नवऱ्याने चहा गरम करून आणला. चिन्मयी चहा पाणी घेऊन थोडी शांत झाल्यावर ईशान म्हणाला, आई मला वाटतं तू गायनोकोलॉजिस्टकडे जाऊन यावंस. आय थिंक यू आर गोईंग थ्रू प्री मोनोपॉजल सिंड्रोम्स. चिन्मयी मुलाकडे पाहतच राहिली. त्याच्याकडून अशा बोलण्याची तिने अपेक्षा केली नव्हती. इशू, तुला या सगळ्याबाबत कसं माहीत. कुठून मिळाली ही माहिती. कम ऑन आई, 7वीपासूनच आम्हाला सिलॅबसमध्ये रिप्रोडक्शन या विषयावर धडे आहेत. आता तर मी 12वीला आहे, मग हे माहीत असणारच ना. त्यात इतकं ऑड वाटण्यासारखं काय आहे. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मी मुलगी नसलो तरी तुला होणारा त्रास मला दिसतो, समजतो, म्हणून तर मी तुला जमेल तेवढी मदत करत असतो. मला माहीत आहे हा तुम्हाला होणारा त्रास आम्हा मुलांना अनुभवता येत नसला तरी तुमच्याकडे पाहून जाणवतो. आम्ही त्याची कल्पना करू शकतो. माझ्यावर विश्वास ठेव मॉम. जरी मुलगा आणि मुलगी शारीरिकदृष्ट्या वेगळे असले तरी पण दोघेही आपल्या पालकांवर तेवढंच प्रेम करतात. ईशान दुखावला गेला होता. चिन्मयीला अपराधी वाटू लागले. तिचा चेहरा पडला. एक अनैसर्गिक शांतता पसरली घरात. आता ईशानचे वडील पुढे झाले. इशू, तू म्हणतोस ते बरोबर असावे. आई त्या फेजमधून जात असावी म्हणूनच अशी रिॲक्ट झाली. आम्हाला दोघांनाही माहीत आहे तू किती प्रेमळ मुलगा आहेस ते, म्हणून आम्ही कधी तुला बहीण आणण्याचा विचार नाही केला. तू आमच्यासाठी सगळं आहेस. इनफॅक्ट तू असताना मुलीची गरज आहे असं कधी वाटलंच नाही. कदाचित आईवर कसलासा ताणही आला असावा म्हणून ती अशी बोलून गेली. तू ते मनावर नको घेऊ राजा.
सध्या आपण एक काम करू, जेवण बाहेरून मागवू आणि आजपासून रोज रात्री जेवण झाल्यावर किचन आपण दोघे आवरू. मला वाटतं महिन्यातून एकदा बाहेर जेवायला जायला काही हरकत नाही. हो बाबा, आणि उद्या मी स्वतः आईला डॉक्टरकडे घेऊन जातो, कारण मला माहिती आहे ही स्वतः जाणार नाही. कधी स्वतःच्या आरोग्याला प्रायोरिटी देतील या बायका? मान हलवत ईशान म्हणाला. आणि आपण किती चुकीच्या पद्धतीने विचार करत होतो हे चिन्मयीला पटले. तिचे भरून आलेले आभाळ आता मोकळे झाले होते. खरा फरक हा आपल्या संस्कारातच असतो हे तिला आता समजले होते. आता यापुढे मुलगा आणि मुलगी यात फरक करायचा नाही असे तिने ठाम ठरवले. समाप्त. या कथेचे कॉपीराईट हक्क रजिस्टर केलेले आहेत. कथा आवडली तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.